नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज काय शेगडी जी सर्व्हिसिंग करणार आहे. तर सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे, हे ज्या दोन वाट्या आहेत त्या सुरुवातीला काढून साईडला ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपली जी शेगडी ही आपण उलटी करायची आहे अशा पद्धतीनं पुढे. आता त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला हे जे काय दोन हे आहे नौजल, हे नटं, हे दोन्ही नट आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्याने आपण पाहू शकतो. त्यानंतर हे बर्नर काढून साईडला घ्यायचे आणि त्यानंतर हे जे काही दोन्ही कॉक आहेत कॉक पण आपल्याला काढून घ्यायचे दोन्ही साईडचे. त्यानंतर सर्वप्रथम अशी एखादी तार वगैरे आपल्याला घ्यायची आहे. ते घेतल्यानंतर हे जे काय आपला पाईप आहे शेगडीचा, या पाईपामध्ये घालून यातली जी काही घाण वगैरे असेल ती संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची. असं एकदम हलून वगैरे त्यात जी काही घाण वगैरे असेल ती काढल्याच्यानंतर ते अशा पद्धतीनं हे करायचं आहे. आता याच्यामध्ये एवढी काही निघालेली नाही आहे, पण तरी पण अशा पद्धतीने त्याची पूर्ण सफाई करायची आहे. त्यानंतर ही जे यातनं गॅस येतो यामध्ये सुद्धा अशी तार घालून मोकळे करायचे आहे. जेणेकरून काय होईल, वरचा कॉप वगैरे असेल म्हणजे पूर्ण क्लिअर होऊन जाईल. एवढं झाल्याच्यानंतर परत आपण जे काय दोन बर्नर खोलले होते ते दोन्ही बर्नर एकदम व्यवस्थित त्यामध्ये बसून द्यायचे आहे. फारसं काय असं अवघड नाही आहे, एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे. आपण ते घरच्या घरी पण करू शकतो. थोडं फिटरकडं वगैरे न्यूज त्याला कुठल्या प्रकारे काही गरज नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पहा, शेअर बी करा आणि लाईक पण करा, जेणेकरून ज्यांच्या कोणाच्या पण गॅस वगैरे शेगड्या वगैरे प्रॉब्लेममध्ये असतील तर पूर्णपणे क्लिअर होऊन जाते. हे बा शेतकरी मित्रांनो, हे जे बर्नर जे आपण बसवतो त्याचे हे जे बारीक बारीक क्लिपा हे दिसतं आहे आपल्याला वायसर, हे वायसर जिकडं जाळ येतो ना हे तिकडंच पाहिजेत पूर्णपणे आवळलेले, जसे आत्ता याचे आहेत पहा ह्या दिशेला. म्हणजे वायसर दाखवतो व्यवस्थित. हा जो वायसर आहे ना हा ह्याच साईडला पूर्णपणे आवळलेला पाहिजे, ना की पत्र्याकडे. जे कॉक वगैरे आहेत हे खोलून आपण त्यांचे जे वायसर वगैरे आहेत क्लिपा वगैरे सगळ्या व्यवस्थित बसवलेल्या आहेत. तर आपण आता ही शेगडी बाकीचे बर्नर वगैरेचे फिट करूयात. त्यामध्ये एक बर्नर इकडं आणि दुसरा बर्नर इथं. आता ही शेगडी पूर्ण सर्व्हिसिंग झालेली आहे. अशा पद्धतीनं आपली घरची जी शेगडी आहे ही अशा आपण व्यवस्थित पद्धतीनं सर्व्हिसिंग करू शकतो घरच्या घरीच, जेणेकरून दुकानात नेण्याची गरज नाही आणि कुठल्या प्रकारे पैसे पण देण्याची गरज नाही. धन्यवाद.